रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज सोमवार 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महत्त्वाची निवड प्रक्रिया पार पडली। जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्याने ही निवड पूर्णपणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले। जिल्हा परिषदेच्या 34व्या अध्यक्ष म्हणून अस्मिता अनंत केंद्रे यांची निवड झाली आहे। अस्मिता केंद्रे यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवल्याचे मानले जात आहे। 1987 पासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या केंद्रे यांनी यापूर्वी मंडणगड तालुका समन्वय समिती, कोकण म्हाडाचे सदस्यत्व आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व वित्त समितीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे। 2026च्या निवडणुकीत भिंगरोळी मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या। त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकास कामांना गती देण्यासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। संगमेश्वर तालुक्यातील दाभोळी जिल्हा परिषद गटातील जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान घेऊन निवडून आलेले चाफवली गावचे सुपुत्र विलास चाळके यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। विलास चाळके यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद भूषवले होते, तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ सभापती पदही भूषवलेले आहे। त्यांना शासकीय योजनांचा चांगला अभ्यास आहे। त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि सर्वच कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे या पदाला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त होत आहे। या प्रक्रियेनंतर ग्रामविकास मंत्री योगेश कदम यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी आमदार भैया सामंत, माजी आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते। मंडणगड तालुक्याला पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान दिलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वात लहान तालुका डोंगराळ तालुका आणि अशा या लहान तालुक्याला इतकं महत्त्वाचं पद देऊन नक्कीच तालुक्याच्या विकासामध्ये अजून भर पडेल आणि तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांना, नागरिकांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज न्याय दिला आहे। मी त्यांचे तिथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि ज्यावेळेस अध्यक्ष उपाध्यक्षपदाची चर्चा करत असताना नावं निश्चित करत असताना अर्थातच आमच्या मनामध्ये एक संभ्रम होता, कारण सक्षम असे अनेक जिल्हा परिषद सदस्य आज आहेत, परंतु आज ओबीसी महिला हे आरक्षण पडल्याच्या नंतर जी नावं समोर होती त्यामध्ये मंडणगड तालुक्याला हा न्याय द्यायचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। मी तमाम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो। आज उपाध्यक्ष म्हणून विलासजी चाळके साहेबांचं नाव माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निश्चित केलं आहे। त्यांच्या पाठीशी असलेला अनुभव दोन्ही सदस्य हे अनुभवी आहेत। प्रशासनावरती दोघांची चांगली पकड आहे आणि माझा विश्वास आहे की या पदाच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्याला आणि मंडणगड तालुक्याला न्याय द्यायचं काम हे दोन्ही आपले पदाधिकारी करतील हा माझा विश्वास आहे। माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो मी नक्कीच सार्थकी ठरेल, कारण मला या शिवसेनेमधलं माझं जे कारकीर्द आहे ती खूप कमी आहे। 2 ते 2.5 वर्ष मला या पक्षामध्ये आल्यानंतर झाली। मी गेल्या 10 वर्ष जिल्हा परिषदेवरती काम केलं, परंतु विरोधी बाकावर बसून मी काम केलं। जिल्हा परिषदेचा पूर्णपणे मला त्यावेळेला अनुभव म्हणजे सभागृहाचा अनुभव आहे आणि हे काम करत असताना सत्तेमध्ये काय करावं हे मला आज अनुभवायला मिळेल। आणि हे सगळं करत असताना दादांनी आणि माझ्या नेत्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि माझ्या मंडणगड अशा दुर्गम भागाला, मंडणगड तालुक्याला हे प्रतिनिधित्व दिलं, कारण माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून मंडणगडला कोणत्याही प्रकारचं प्रतिनिधित्व मिळाले नाही आणि आज अध्यक्ष या रूपाने, माझ्या रूपाने मला मंडणगडला अध्यक्षपद आज दिलेलं आहे। मी खरोखर माझ्या सगळ्या नेत्यांचे खूप खूप आभार मानेन आणि मला एक विकासात्मक लोकांची सेवा करण्याची जी संधी दिली, कारण विकास म्हणजे काय आम्ही जवळून पाहिलेलं आहे। दादांच्या माध्यमातून विकास होत आहे। विकासासाठी आम्हाला जास्त झटावं लागणार नाही, परंतु जिल्हा परिषद ज्या ज्या शासनाच्या योजना येतील, जिल्हा परिषद ज्या ज्या योजना आहेत, मग वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सार्वजनिक योजना असतील, त्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन। सभागृह मोठं आहे, नक्कीच मिनी मंत्रालय याची मला जाणीव आहे आणि ही जाणीव उराशी बाळगून आणि जबाबदारीनं समोरच्या सभागृहाला विश्वासात घेऊन प्रत्येकाला कसा न्याय देता येईल यासाठी मी कायम तत्पर राहीन आणि मला जे आज अध्यक्षपद मिळाले या जबाबदारीची जाणीव ठेवून मी काम करेन, एवढंच या निमित्ताने मी सांगू। ज्यावेळी मी काँग्रेसमध्ये होते आणि जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये ज्यावेळेस मी एखादी विषयाची मांडणी करायला उठायचे, तेच बाहेर आल्यानंतर मला तुमच्यासारखे पत्रकार प्रश्न विचारायचे, मॅडम तुम्ही शिवसेनेचे आहात का? कारण तिथपासून जी तत्परता आहे आणि आपल्याकडे जी भाषाशैली पाहिजे ती नक्कीच माझ्याकडे आहे। तो संत प्रवास होता। आजचा हा प्रवास
चांगला आहे, कारण एक समाजाला दिशा देणारा, एक बुद्धीला दिशा देणारा हा प्रवास आहे आणि माझ्यासारख्या सामान्य महिलेला या पक्षाने जाणलं आणि मला जी काम करण्याच्या अध्यक्षाच्या रूपाने काम करण्याची संधी मिळाली, ही शिवसेनाच करू शकते हे मी या माध्यमातून सांगते. हा प्रशासकीय कारभार असताना जो काही कामांच्या बाबतीत किंवा निधींच्या बाबतीत जो काही गोंधळ झाला असेल या चांगलं काम झालं असेल, मी अधिकाऱ्यांना, समोरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी काम करेन आणि विशेषतः जे आज माझं यश आहे ते मी सांगू इच्छिते की माझ्या तालुक्यातील माझे तालुका प्रमुख, सगळे विभाग प्रमुख आणि माझे सर्व मतदार बंधू भगिनी यांचं हे सगळं श्रेय आहे, यांचा मोठा वाटा या यशामध्ये आहे. आज या ठिकाणी मला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. मी एवढं सांगेन की मला गटनेता केलात, मला जिल्हा परिषद उपाध्यक्ष केलं आहे आणि निश्चितपणे माझ्यावरही फार मोठी जबाबदारी आपण दिलेली आहे, याची जाणीव मला पूर्ण आहे. एका बाजूला पूर्ण बहुमत आमच्या पक्षाला आहे, महायुतीचं म्हणून आमच्याकडे चांगल्या प्रकारचं बहुमत आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला विकासाची जरासुद्धा चिंता नाही आहे, कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब निधीच्या बाबतीत आम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाहीत. आमचे ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून दादांच्याकडं खातं आहे आणि म्हणून या जिल्ह्याचा जो कधीही झाला नाही एवढा विकास करण्याची खऱ्या अर्थानं आम्हाला संधी आलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.